मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमधील उपोषण 6व्या दिवशी स्थगित केलं। आता उपोषण नाही तर समोरासमोरची लढाई करणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये पहिल्यांदाच एवढी शांतता पाहिली। निकालानंतर राज्यामध्ये सन्नाटा होता, पहिल्यांदाच असा सन्नाटा पाहिला। संघातील लोक भेटली, तीही म्हणाली इतना सन्नाटा क्यों है असं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया। 4 ते 5 जागा येतील असंही वाटत नसताना अजित पवारांच्या 42 जागा आल्याच कशा? 13 खासदार असणाऱ्या काँग्रेसचे केवळ 15 आमदार आले। मात्र लोकसभेला एकच खासदार असलेल्या अजित पवारांच्या 42 जागा कशा निवडून येतात असाही सवाल राज ठाकरेंनी केला। शरद पवारांचे 8 खासदार तरी त्यांचे केवळ 10 आमदार निवडून आले। शरद पवारांच्या फक्त 10 जागा येणं ही न समजणारी गोष्ट आहे असं राज ठाकरे म्हणाले। विधानसभेला राज्यामध्ये निवडून आलेल्यांना स्वतःवर विश्वास बसत नाहीये। सत्तेत बसलेल्यांना शॉक लागलाय। 7 वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात 10,000 मतांनी पराभूत होतात। हे कसं शक्य आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला। लोकांनी आपल्याला मतदान केलं, आपल्यापर्यंत आलं नाही असं होत असेल तर निवडणुका न लढलेल्या बऱ्या असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। लोकांनी केलेल्या मतदानामध्ये मध्येच कुठेतरी गायब झालं असा दावाही राज ठाकरेंनी केला। 1400 लोकांच्या गावातून फक्त राजू पाटलांनाच मतदान होतं, पण यावेळी एकही मतदान झालं नाही। राजू पाटलांच्याच गावात त्यांना एकही मत न पडणं कसं शक्य आहे असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। 70,000 कोटींचा घोटाळा केलेल्यांना आत टाकू असं मोदी म्हणाले होते। आम्हाला माहित नव्हतं मोदी त्यांना मंत्रिमंडळात टाकतील असा टोला राज ठाकरेंनी लगावला। फडणवीसांनी आरोप केलेले सगळे आज मंत्रिमंडळामध्ये आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली। कोणीही भेटायला येऊ द्या, पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम लाचार ठेवणार नाही असं आश्वासन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलं। स्वार्थासाठी सर्व नेत्यांनी भूमिका बदलल्या, मी कधी स्वार्थासाठी भूमिका बदलली ते सांगा असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। वाजपेयी पवारांनी ही भूमिका बदलली असा आरोप राज ठाकरेंनी केला। बीडच्या डीपीडीसी बैठकीमध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडे शेजारी बसणं टाळलं। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बैठकीमध्ये शेजारी बसल्याचं दिसून आलं। माझी कामाची पद्धत वेगळी आहे, वेडवाकडं काम सहन करणार नाही, जिल्ह्यामध्ये दर्जेदार कामं झालीच पाहिजे असा थेट इशारा अजित पवार यांनी दिला। तर विकासाची कामं करताना कोणी खंडणी मागता कामा नये, जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे असं अजित पवार म्हणाले। बीड जिल्हा सध्या सातत्यानं चर्चेत आहे। जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांवर कारवाई करणार, तथ्य नसेल तर कारवाई करणार नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, स्वतःची प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा, चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना सोबत ठेवू नका असं मार्गदर्शन करत अजित पवारांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला। काम करताना मी जातपात बघत नाही, चुकीची कामं झाल्यास मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही, चुकीचं वागल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, कारवाई केली जाणार असा सज्जड दम अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला। वडेट्टीवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला, ज्यांनी गुन्हा केलाय आधी त्यांच्यावर मकोका लावा, राजीनामा घेऊ असं नुसतं बोलून चालणार नाही, राजीनामा घेऊन कृती करून दाखवा आणि बीड जिल्ह्याशी प्रामाणिक रहा असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला। चुकीची माणसं आजूबाजूला ठेवू नका, मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका, कोणी कितीही जवळचा असला तरी चुकीचं खपवून घेऊ नका असा कानमंत्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला। बीड जिल्ह्यामध्ये बदल झालाच पाहिजे, चुकीचे पायंडे बंद झाले तरच जिल्ह्याचा विकास होईल, आपण इथे कामं करण्यासाठी आलोय, विटी दांडू पतंग खेळण्यासाठी नाही अशा शब्दात अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। हौशे नवशे येऊन मला फार भेटायला लागलेले आहेत, रंग बदलणारे सरडे सगळीकडे असतात, इथेही आहेत, तसं चालणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला। रील्स वगैरे खपवून घेणार नाही, रिव्हॉल्वर कमरेला लावून फिराल तर लायसन्स रद्द करण्याचे आदेश देईन, चुकीचं वागल्यास कलमं लावली जातील असा सज्जड दम अजित पवारांनी दिला।
मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी भूमिका मांडली. धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचीच भूमिका अधिकृत असणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. मुंडे मंत्रिमंडळातले मंत्री त्यांना भेटणं ही चोरी नाही असंही फडणवीस म्हणाले. बीड जिल्ह्याची बदनामी करू नका असं म्हणत अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना सुनावलं. या बैठकीमध्ये भाजप आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. अजित पवारांच्या पीएला पुराव्यांचा पेनड्राईव्ह दिलाय. मी पेनड्राईव्ह दिल्यानंतर 500 जण कोमात गेलेत असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. बीपीडीसी बैठकीमध्ये मुद्द्याचं भांडण झालं. अजित पवारांनी बोगस बिलांबाबत लेखी पत्र मागितलं. 73 कोटींची बोगस बिलं उचलल्याचं मी पत्र तयार केलंय. लेखी पत्र देऊन अजितदादांकडे तक्रार करणार असं सुरेश धस यांनी सांगितलं. परळीमधील काही पोलीस चुकीचे वागले, त्यांनी राजीनामा द्यावा. पोलिसांनी राजीनामा देऊन टोळ्या सुरू कराव्यात असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये बीडमधील दहशतीच्या विषयावरून बाचाबाची झाली. बीडची बदनामी करू नका असं मुद्दे बैठकीमध्ये आले. पण बीड जिल्ह्यामध्ये अनेक कामांना चुकीच्या पद्धतीनं मान्यता दिली जाते. आम्ही केवळ जिल्ह्यातील सत्य परिस्थिती मांडतोय असं बजरंग सोनवणे म्हणाले. अजित पवारांनी सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना दणका दिलाय. जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यांमधून सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांचा पत्ता कट केलाय. राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंग पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली. बीड नगरपालिकेचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा यासाठी महावितरणचं थकीत असलेलं 38 कोटींचं बिल जिल्हा नियोजनमधून देण्यात यावं अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांकडे केली. जुना काळ गेला, जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मतं मिळवायचे दिवस केले असं अजब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलं. रायगडमधील संवाद मेळाव्यात दानवेंनी शिवसैनिकांना हा अजब सल्ला दिला. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या कुटुंबानं पालघरच्या तलासरी आणि घोलवड पोलिसांवर गंभीर आरोप केले. अविनाश धोडीला चौकीतून पळवण्यात पोलिसांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर अविनाश पोलिसांना लाखोंचा हप्ता देतो असाही आरोप कुटुंबानं केलाय. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नामध्ये भेट झाली होती. त्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं होतं. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. लग्नात भेट झाल्यानं युती होईल असा समज असणं भाबडा विचार आहे. लग्नात भेटून पक्ष जवळ येत नाही तर लग्नात भेटणं हे स्वाभाविक आहे. मी असतो तर मीही भेटलो असतो असं फडणवीस म्हणाले. बीडच्या परळी मतदारसंघातील कोट्यावधींच्या बोगस कामाचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी सुरेश धस यांनी अजित पवारांकडे केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्व शासकीय विभाग प्रमुखांची पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. तर या बैठकीमध्ये अजित पवारांनी विकास कामांबाबत अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. सुप्रिया सुळेंनी कृषी विभागात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. पीक विमा योजनेतही घोटाळा झालाय. हे समोर आल्यानंतरही अद्याप कारवाई का केली नाही असा सवाल सुळेंनी विचारला. तर पीक विमा आणि हार्वेस्ट घोटाळ्याबाबत चर्चा करण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गटानं राजगुरुनगरमध्ये आंदोलन केलं. यावेळी आंदोलनामुळे खोळंबलेल्या प्रवाशांनीच आंदोलकांना खडेबोल सुनावले. दरम्यान आंदोलनाला विरोध नाही पण आमची पर्यायी सोय करा अशी भूमिका प्रवाशांनी मांडली. उल्हासनगरच्या कॅम्प 5 या परिसरातील जीन्स पॅकिंगच्या कारखान्याला भीषण आग लागली. यातील मुद्देमाल जळाला त्यामुळे लाखोंचं नुकसान झालं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. उल्हासनगर जवळच्या शहाड रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्याचं 80 फूट रुंदीकरण करावं अशी मागणी मनसेनं केली आहे. याशिवाय शहाड रेल्वे स्टेशन भागातील बाधित घरं आणि दुकानांना मोबदला द्यावा अशी ही मागणी मनसेनं केली. वातावरणातील सततच्या बदलाचा फटका वांगी उत्पादनावर झाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये वांग्याची आवक कमी जास्त होतीये त्यामुळे दरही बदलले. सध्या वांगी 10 ते 12 रुपये किलोवर असल्यानं शेतकऱ्यांसह व्यापारीही चिंतेत आहेत. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मदत केल्याचा खुलासा पोलीस अधीक्षकांनी केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या मीटिंगपूर्वी अंबादास दानवेंचा पारा चढला होता.
त्यांच्या OSTला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येण्यापासून थांबवल्यानं दानवे भडकले। बैठकीमध्ये दंगल होणार की तलवारबाजी होणार आहे म्हणून लोकांना सोडत नाही का असा सवाल त्यांनी विचारला। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा यंत्रसामुग्री देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। धुळे महानगरपालिकेनं मालमत्ता थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे। जवाहर मेडिकल कॉलेजची 7 कोटींची थकबाकी असल्यानं थेट कॉलेजच्या डीनचं केबिन सील केलं। नोटीस देऊनही कर न भरल्यानं महापालिकेनं वसुलीला सुरुवात केली। मिरजेच्या शिवतीर्थावर कोट्यावधींचा निधी खर्च करून ऐतिहासिक सुशोभीकरण करण्यात आलं, मात्र त्याची देखभाल होत नसताना शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे। 19 फेब्रुवारीपर्यंत दुरुस्ती करून मशाली सुरू कराव्यात अशी मागणी शिवप्रेमी संघटनांनी केली। हिंगोली शहरामध्ये महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्श कुष्ठरोग निर्मूलन अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली। आरोग्य विभागाच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली। त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका सहभागी होते। यवतमाळच्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना ये-जा करणं सोपं व्हावं यासाठी समांतर रस्ता बांधण्यात आला होता, पण या रस्त्यावर वाहनांच्या 2 मोठ्या शोरूम्सने अतिक्रमण करून पूर्ण रस्ताच व्यापून टाकलाय। त्यामुळे हा रस्ता दिसेनासा झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। हिंगोलीच्या सरकळी वरुड ते पुसेगावला जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले। काही ठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून गेलेली आहे, त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी इथले लोक करतायत। चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडीतील महिला मंडळातर्फे वशिष्ठी पूजन करण्यात आलं। यावेळी अनेक महिलांनी या पूजेमध्ये सहभाग घेतला आणि वशिष्ठी नदीची ओटी भरली। वशिष्ठी नदीच्या उपकारांची जाणीव ठेवून नदीची पूजा केली जाते। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर जळगावातील तलाठी कार्यालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। मागील 8 ते 9 महिन्यांपासून निधी अभावी काम बंद होतं, पण न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच कामाला सुरुवात झाली। पुणे पालिकेच्या रस्ता दुरुस्तीसाठी पालिकेनं हाती घेतलेल्या मिशन 15 अंतर्गत शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामं जवळपास 90% पूर्ण झाली आहेत। या प्रमुख 15 रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची खोदकामं करता येणार नाहीत असे निर्देश पुणे पालिकेनं दिले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। केस गळती थांबल्यानंतर आता ग्रामस्थांना डोळ्यांचा त्रास सुरू झालाय। अनेकांची दृष्टी कमी झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला। प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणाऱ्या वनमजुराला न्याय मिळावा या मागणीसाठी सटाणा बागलाणमधील नागरिकांसह सर्व राजकीय पक्ष आणि संघटना एकवटल्या। पोलीस स्थानकासमोर मोर्चा काढून वनपालावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये असणाऱ्या कवठे गावात जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी हळद पीक लागवड उत्पादनातील वाढीबाबत चर्चासत्र आयोजित केलं होतं। या कार्यक्रमात खासदार नितीन पाटील यांचीही उपस्थिती होती। मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या कामाला 15 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। मॉडेल पुतळ्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होईल। पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाईला नागरिकांनी विरोध केला। चिखली कुदळवाडी परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले, त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली। अहिल्यानगरमधील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील 6 सहसंचालकांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळलाय। बँकेमध्ये झालेल्या 291 कोटींच्या घोटाळ्यामधील काही आणखी गंभीर बाबींवर तपास होण्याची शक्यता आहे। राज्यात ठाणे, लातूर, उदगीर जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू आढळून आल्यानंतर धुळे जिल्ह्यातही पशुसंवर्धन विभाग सतर्क झालाय। बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागानं तातडीनं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। 27 रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित केल्या जाणार आहे। दक्षिण रायगडच्या गोरेगावमधील रोहन साळवी या तरुणानं पिकवलेली कलिंगडं आता परदेशामध्ये निघालेली आहेत। या तरुणानं सुप्रीत, गोल्डन, अगस्ता, सिम्बा अशा 8 प्रकारच्या कलिंगडाची लागवड केली आहे। यामध्ये सुप्रीत जातीच्या कलिंगडाला दुबईत मोठी मागणी आहे। जळगावातील जिल्हा कारागृहाच्या मागील परिसरामध्ये पालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये एका 80 वर्षाच्या दाम्पत्याला राहत्या घरातून बाहेर काढत घरावर बुलडोझर फिरवला, त्यामुळे वृद्ध दाम्पत्य बेघर झालं।
वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील तीर्थक्षेत्र घोराडा इथं संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी भाविकांनी केजाजी महाराज यांच्या नावाची आरास साकारली। नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं विदर्भ प्रांताचं 53वे अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विविध स्लोगन असलेले फलक हाती घेत शोभायात्रा काढण्यात आली। मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात आजपासून माघी यात्रोत्सव सुरू झालाय। मुख्य मूर्तीला जलाभिषेक घालण्यासाठी भक्तांना 4 दिवस संधी मिळणार आहे, तर या अभिषेकासाठी आज हजारो भाविकांनी संधीचा लाभ घेतला। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त देहूच्या वैकुंठ गमन मंदिराच्या प्रांगणात योग साधना शिबिराचं आयोजन करण्यात आलं। वसंत पंचमीपर्यंत शिबिर चालणार आहे, तर शिबिरामध्ये प्राणायामाची शास्त्रशुद्ध माहिती दिली जाणार आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अजितदादा बीडची बारामती करा अशी घोषणाबाजी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली। अकोल्यातील शेतकरी जागर मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर करत आंदोलन करण्यात आलं। शेतमाल हमीभाव कायदा लागू करा, कर्जमुक्ती करा, सोयाबीन हरभरा कापसाच्या दरवाढीसह इतर अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रात्रभर भजन करत आंदोलन केलं।